एवढी. आणि हे बघा अजिबात ढिलं पडायचं नाही, मतदान एक गट्टा करायचं. काय चिन्ह माझं? मावशीच्या घरावर लाव माझं चिन्ह. बॅटरी बॅटरी लाव इथं लाव. काय करणार आता चिन्ह? काय नाही बघा बाई, सोय करून द्यायचं. आता मी सध्या माझं हॉस्पिटल तेवढं बाकी काय दिवशी एवढून येऊ द्या, तुमचं काम बॅटरी घराचे करून द्या. सगळं बघ करून सगळं करून देणार आहे मी, सगळं देणार आहे. साहेब आम्ही केलं. मामा पण संधी परत परत येत नाही. वातावरण बिघडलंय. मला शहरी वातावरण आमच्या तांड्यातून काही मुस्लिम नई जिंदगी भागातून चारही बाजूनी मला एवढा सपोर्ट मिळते. तुम्ही थोडाफार हातभार लावली काम होते. पण मी म्हणत नाही त्यांचा विरोध करत नाही. दिला संधी दिलं नशी तर सांगायचं. पण एकाला कशाला पाहिजे आमदारकी, दुसऱ्याला त्याचा कारखाना वाचवायला चिमून करा. ह्याच्या आपल्याकडे ह्याच्यावर मुद्देच नाही लोकांचा. तुमचा प्रश्न कोण मांडा लागले? इतक्या दिवस काय झोपले होते आता याला? हा सारखं मी बरं असते. बरं रिटायरमेंट व्हायचं बी वय असते किती 58 झाले की 60 50 65 वय. किती लोक किती असते? ह्यांनी स्वतःहून काय रिटायर होत नाही, त्याला सक्तीने रिटायरमेंट करावं लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा, जनतेतून यांना रिटायरमेंट करायची वेळ आलेली आहे. कोरेगाव या परिसरात प्रचार करत आहेत. त्यांनी सगळ्या लोकांनी एकमताने असं ठरलं की मागील विद्यमान आमदाराचं काम एकदम निष्क्रिय आहे आणि ओबीसी फॅक्टर चालवण्यासाठी म्हणून आम्ही सर्व समाज बांधव तुम्हाला 100% मतदान करतो असं सांगितलेलं आहे. आणि आमचे समाज बांधव एवढे खुश आहेत की आमच्यापैकी कोणतरी एक उमेदवार उभारलेला आहे. आम्ही 100% यावेळी त्यांना साथ देऊन निवडून आणतो अशी मला ग्वाही दिलेली आहे. माझं चिन्ह बॅटरी आहे क्रमांक 23. त्याच्यावर बटन दाबून आम्हाला सर्व बांधवांना अशी विनंती करायची की बटन दाबून मला परिवर्तन करण्याची संधी द्यावी.